नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक जीएसटी कारवाईचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी तब्बल 1.25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात नाशिक शहरातून समोर आला। त्यातील 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकानं अमित जाधव यास रंगेहात पकडलं। प्रकरणातील मुख्य संशयित जीएसटी विभागाचे कर उपायुक्त सोमनाथ पागे, राज्यकर सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांसह खासगी मध्यस्थी अमित जाधव यांचा जामीन अर्ज काल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही काठेरे यांनी काल हा निर्णय दिला। फिर्यादीच्या बाजूने ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला। बहुत अधिक माहिती ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी दिली। फिर्यादी अरविंद राखोली याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आणि सापळा रचून त्याच्यामध्ये अमित जाधव यांच्याकडून 20 लाख रुपये जी लाचेची रक्कम होती ती जप्त केली। अमित जाधव यांनी संभाषणाद्वारे मच्छिंद्र दोंदे उपायुक्त तसेच पागे सहआयुक्त यांच्याशी झालेलं संभाषण वगैरे सगळं रेकॉर्ड झालं आणि या रेकॉर्डिंग मधून हे दिसून येतं की हा सगळ्यांनी मिळून केलेला प्रकार होता। जवळजवळ 1 कोटी रुपये ठरली होती, त्यापैकी हे 20 लाख ही प्रथम रक्कम होती। हे करत असताना फिर्यादीला 8 लाख रुपयाचं चलन भरण्यासाठी या लोकांनी खूप त्याला प्रेशराईज केलं। त्याला वेगवेगळी चलनं प्रत्येक तारखेला काढून दिली। खरं कारवाई चालू असताना चलनं काढून देण्याचा काही प्रश्न नाही, कारण जबरदस्तीने कोणतेही कर भरावे किंवा भरायला लावावे अशी तरतूद नाहीये। त्याचं ॲडज्युडिकेशन झालं पाहिजे, ते केलं नाही। हा जो सगळा प्रकार केला त्याच्यामुळे फिर्यादी अतिशय घाबरलेला होता। फिर्यादीच्या काही जमिनीचे कागदपत्र, प्लॉटचे खरेदी खतं वगैरे पण त्यांनी नेले। फिर्यादी त्यानंतर घाबरल्यामुळे त्याची प्रकृती अतिशय खालावली। तो 3 दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट होता, त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं। आजही तो न्यायालय आवारात आलेला होता, माझ्या कार्यालयातही आलेला होता, परंतु न्यायालयापुढे यायला तो घाबरत होता की उद्या चालून हे अधिकारी त्याच्याविरुद्ध आणखी काही करतील। अशा प्रकारे त्यांनी केलं। संभाषणामध्ये इथपर्यंत येत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी, उच्च पदाच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचं बोलणं करावं की तुम्हारी लड़की कौन से स्कूल में पढ़ती है ये भी हमें पता है। हे बोलण्यामुळे तो अजून घाबरला की उद्या हे माझ्या मुलीबद्दलही काही करतायत की काय। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आत्ता सुद्धा ही परिस्थिती आहे। काही मी त्याला सांगितलं की बाबा या विषयांवर तू बाईट दे, तुला काय द्यायची ती। तर त्याचं म्हणणं झालं की माझे कायदेशीर सल्लागार म्हणून तुम्ही बाईट द्या। मी आजही बाईट द्यायला घाबरतोय। याच्यामध्ये कोणीतरी जितेंद्र पाटील जे आयुक्त आहेत त्यांच्या विरुद्धही संभाषणामध्ये आलेला आहे आणि जितेंद्र पाटीलांविरुद्ध ही फिर्यादीची तक्रार आहे। लाचलुचपत विभागाने याबद्दल तपास करणे गरजेचे आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ॲडव्होकेट कासलीवाल यांना ॲडव्होकेट हिमिका शहा आणि ॲडव्होकेट पलक कासलीवाल यांनी मदत केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।